समर्थ रामदास स्वामी महाराज कृत मनाचे श्लोक आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ. श्लोक क्रमांक 191. देहे बुद्धीचा निश्चयो जाटळेना, तया ज्ञान कल्पात काळी कळेना. परब्रह्म ते मीपणे आकळेना, मनी शून्य अज्ञान हे मावळेना. देह म्हणजेच मी हा झालेला निश्चय जोपर्यंत मनातून जात नाही तोपर्यंत महाज्ञानी ब्रह्मज्ञानी होणे शक्य नाही. जोपर्यंत मीपणा नाहीसा होत नाही तोपर्यंत परब्रह्माचे आकलन होणार नाही. तसेच जे मुळातच नाही व माईक आहे ते अज्ञान लोप पावणार नाही. श्लोक क्रमांक 192. मना ना कळे ना ढळे रूप ज्याचे, दुजे विनती ध्यान सर्वोत्तमाचे. तया खून ते हीन दृष्टांत पाहे, तेथे संग निसंग दोन्ही नसाहे. ज्यांच्यामध्ये कधीही बदल होत नाही अशा भगवंताचे स्वरूप मनाला कधी आकलन करता येत नाही. तो सर्वोत्तम आहे, त्याचे ध्यान अभिन्नपणे करावे. खुनीने त्याचे स्वरूप सांगण्याचा प्रयत्न करावा तर दृष्टांत अपुरा पडतो. तो एकमेवाद्वितीय आहे. तेथे संग व निसंग या गोष्टी उरत नाही. श्लोक क्रमांक 193. नवे जाणता नेनता देवराणा, नये वर्णिता वेदशास्त्रा पुराण. नवे दृष्ट अदृश्य साक्षी तयाचा, श्रुती नेनती नेनती अंत त्याचा. परमात्म्याच्या ठिकाणी ज्ञान नाही आणि अज्ञानही नाही. वेद, शास्त्रे, पुराणे इत्यादींना त्याचे वर्णन करता आलेले नाही. तो दिसणारा नाही आणि किंवा न दिसणाराही नाही. दृश्य व अदृश्याचा तो साक्षीही नव्हे. वेदांचा त्यांना थांग लागू शकला नाही. श्लोक क्रमांक 194. वसे हृदयी देव तो कोण कैसा, पुसे आदरे साधकू कृष्ण प्रश्न ऐसा. देहे टाकता देव कोठे राहतो, परी मागुता ठाव कोठे पाहतो. साधक आदराने प्रश्न विचारतो की माणसाच्या हृदयात जो देव आहे तो कोण आहे, तो कसा आहे. माणूस जेव्हा देह त्याग करतो तेव्हा तो देव कोठे राहतो आणि नंतर कोठे जन्म घेतो. श्लोक क्रमांक 195. वसे हृदयी देव तो जाण ऐसा, न भाचे परी व्यापकू जाण तैसा. सदा संचला येत ना जात काही, तया विन कोठे रीता ठाव नाही. या प्रश्नाला श्री समर्थ असे उत्तर देतात की हृदयामध्ये जो देव राहतो तो नभाप्रमाणे सर्वत्र व्यापून असतो असे समजावे. तो निरंतर सर्वत्र भरलेला आहे. तो येत नाही किंवा जातही नाही. तो सर्वत्र व्यापलेला असल्याने त्याच्याशिवाय मोकळी अशी जगात नाही. श्लोक क्रमांक 196. नभी वावरी जो अनुरेणू काही, रीता ठाव या राघवे विण नाही. तया पाहता पाहता तेची झाले, तेथे लक्ष आलक्ष सर्वे बुडाले. आकाशामध्ये जे अणुरेणू वावरतात त्यांमध्ये परमतत्व भरून राहिलेले आहे. परमेश्वरा वाचून कोणतेही स्थान रिकामी नाही. त्या स्वरूपास पाहण्याचा अभ्यास करता करता पाहणारा स्वतःच ते स्वरूप बनून जातो. त्या परमतत्वाचे ठाई सर्व दृश्य अदृश्य लोप पावते व एकच ते तत्व उरते. श्लोक क्रमांक 197. न भासारिखे रूप या राघवाचे, मना चिंतिता मूळ तुटे भवाचे. तया पाहता देह बुद्धी उरेना, सदा सर्वता आर्त पोटी पुरेना.
प्रभू श्री रामाचे स्वरूप आकाशासारखे आहे. त्याचे चिंतन मनोभावे केल्यास जीवनातील दुःख नाहीसे होते. त्या स्वरूपाचे दर्शन झाल्यावर देहबुद्धी उरत नाही. ते स्वरूप कितीही वेळा पाहिले तरी तृप्ती होत नाही. श्लोक क्रमांक 198. नभे व्यापिले सर्व सृष्टीस आहे, रघुनायका उपमा तेन साहे. दुजे वेन जो तोची तो हा स्वभावे, तया व्यापकु व्यर्थ कैसे म्हणावे. आकाशाने सर्व सृष्टी व्यापून टाकली आहे हे खरे, परंतु परमात्मा स्वरूपाला ती उपमा देता येत नाही. ते स्वरूप सर्वत्र भरून राहिले आहे. ते स्वभावतच एकच आहे. मग त्याला व्यापक असे म्हणता येईल. श्लोक क्रमांक 199. अति जीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे, तेथे तर्प संपर्क तोही नसाहे. अति मूढ ते तृढ तत्काळ सोपे, दुजे विन जे गुण स्वामी प्रतापे. परमात्म स्वरूप हे अत्यंत पुरातन व इतके विशाल आहे की तेथे तर्क पोहोचूच शकत नाही. ते अत्यंत गुप्त व स्थिर आहे. त्याच्या ठिकाणी द्वैत नाही. ही खूण सद्गुरूच्या कृपेने समजली की ते तत्काळ सुलभ बनते. श्लोक क्रमांक 200. कळे आकळे रूप ते ज्ञान होता, तेथे आटली सर्व साक्षी अवस्था. मना उन्मत्नी शब्द कुंठित राहे, तो गे तोची तो राम सर्वत्र पाहे. गुरुकृपेने ज्ञान झाले म्हणजे ते परमात्म स्वरूप कळते व त्याचे आकलन होते. तेथे सर्वसाक्षी अवस्थाही विलीन होऊन जाते. मन उन्मत्त होऊन जाते आणि शब्द कुंठित होऊन जातात. मग एका परमात्म्याखेरीज सर्वत्र काहीच दिसत नाही. श्लोक क्रमांक 201. कदा ओळखी माझी तुझे दिसेना, मनी मानसी द्वैत काही वसेना. बहुता दिसा आपुली भेटी झाली, विदेहीपणे सर्व काया निवाली. एकदा का परमात्म्याचा अनुभव झाला की दुसरे काही दिसत नाही. मनामध्ये चुकूनही द्वैतभाव येत नाही. बऱ्याच काळानंतर आपले जे मूळ स्वरूप आहे त्या परमात्मा तत्वाशी भेट झाली की देहभान विसरून जाते. दुःख नाहीसे होतात आणि जीवाला शांतता लाभते. श्लोक क्रमांक 202. मना गुजरे तुझ हे प्राप्त झाले, परी अंतरी पाहिजे यत्न केले. सदा श्रवणे पाविजे निश्चयासी, धरी सज्जन संगती धन्य होसी. हे मना, परमात्म्याचे जे रहस्य आहे ते तुला मिळाले आहे, पण त्याचा अनुभव येण्यास तुला अंतर्यामी साधना केली पाहिजे. संतांचा उपदेश सतत श्रवण केल्यामुळे तुला आत्मज्ञान निश्चित मिळेल. म्हणून तू संतांची संगती धर, त्या योगे धन्य होशील. श्लोक क्रमांक 203. मना सर्व ही संग सोडून द्यावा, अति आदरी सज्जनाचा धरा. जयाचे निसंगे महा दुःख भंगे, जनी साधने विन सन्मार्ग लागे. हे मना, जगामध्ये इतर सर्वांची संगत सोडावी व संतांची संगत धरावी. त्यांच्या संगतीमुळे मोठमोठाले दुःख नाहीसे होतात आणि साधनाचे कष्ट न करताही सन्मार्ग सापडतो. श्लोक क्रमांक 204. मनासंग हा सर्व संग्राम तोडी, मनासंग हा मोक्ष तत्काळ जोडी. मनासंग हा साधकाम शीघ्र सोडी, मनासंग हा द्वैत निशेष मोडी. हे मना, संतांची संगत ही इतर संगतीपासून आपणास बाजूला करते आणि ती तत्काळ मुक्तीचा लाभ करून देते.
साधकाला सत्संग त्वरित मुक्त करतो. सत्संगामुळे द्वैतभाव पूर्णतः नाहीसा होतो. श्लोक क्रमांक 205. मनाची शते एकता दोष जाती, मती मंद ते साधना योग्य होती. चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी, मणी दास विश्वसता मुक्त भोगी. हे मनाचे श्लोक श्रवण केल्यामुळे सर्व दोष निघून जातील. जे अज्ञानी आहेत त्यांना साधन करण्याची योग्यता लाभते. त्यांच्या अंगी ज्ञान वैराग्य व सामर्थ्य येईल. श्री समर्थ रामदास म्हणतात की त्या लोकांना खात्रीने मुक्तीचा लाभ होईल. हे मनाचे श्लोक येथेच पूर्ण झाले. जय जय रघुवीर समर्थ.